मतदान भारतीय लोकशाहीने सामान्य नागरिकाला दिलेला एक अमूल्य वर, एक अमोघ शस्त्र, ज्याचा वापर करून आपण आपले जीवन, आपले वर्तमान आणि आपले भविष्य स्वतंत्र, सुखरूप व आनंदमय घडवू शकतो. स्वतःचे जीवन व भविष्य स्वतः निवडू शकतो. देशाच्या उन्नतीमध्ये हातभार लावू शकतो. मतदान हा तुमचा हक्क, तुमचा अधिकार नव्हे, कर्तव्य. पण काय आपण हे कर्तव्य पार पाडत आहोत? बघा. बरं झालं, आता 4 दिवस कामाला जायची गरज नाही. मी लय दिवसापासून इलेक्शन कधी येतात त्याची वाट बघित होतो. मज्जाच मजा असते बघ, खायला पियायला आणि बरं का. अरे नरबा, गेल्या इलेक्शनात तर आम्ही 3 जणांकडून पैसे घेतलं आणि 4थ्यालाच मतदान केलं. बरीच सुचारी केलास. अरे हे तर काहीच नाही. आम्ही 4 जाऊन पैसे घेतले आणि चक्क 4 दिवस गावाकडे जाऊन पाहुणे रावळे करून फिरून आलो. मतदान केलंच नाही. मतदानासारख्या पवित्र वरदानास आपण जर आपल्या मौज मजेचे, चैनीचे, आपल्या कमाईचे साधन समजत असाल तर हे आपल्या जीवनातले सर्वात मोठे दुर्दैव आहे. काही लोक 4 पैशांसाठी मतदानाचा गैरवापर करतात, तर काही जण चक्क मतदान करतच नाहीत आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात. येणारी पुढील 5 वर्ष स्वतःच्या नशिबाला दोष देतात. आपण शासनाला दोष देतो की आपल्या भौतिक, सामाजिक गरजा लोकशाहीनुसार आपणास मिळत नाहीत, तर शासन आपणाला दोष देणार की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आपणच निवडून दिलेला नेता आहे. राम राम. राम राम. कस काय येणं केलं? काय नाही, लय दिवसानं भेट झाली म्हणतो. यंदाच्या इलेक्शनला उभा हाव. गेल्या 2 वेळेस आपल्या लोकांनी साथ दिली म्हणून तुमची सेवा करता आली. यंदाही साथ द्या. हा, नक्कीच तुम्हालाच वोट करू. मग काय प्रोग्राम आहे? मतदानाची सुट्टी आहे, मस्त एन्जॉय करूत का काही? मग तुझं काय म्हणणं? पार्टी वगैरे करूया, पिक्चर पण बघूया. तुला काय वाटतं? पहिले मूवीला जाऊया, मग पार्टी करूया. ठीक आहे, चालते. काय आज असं इलेक्शनचं काय, आपण काय इलेक्शन करणार नाही आहोत. तुम्ही दोघं पण ना चुकीचा विचार करताय, अतिशय चुकीचा विचार करतायत. पण मला काय मतदान असं विशेष वाटत नाही होतं. त्यापेक्षा एक गव्हर्नमेंट हॉलिडे भेटतो, मस्तपैकी एन्जॉय करायचा, राईट घरी जायचं, झोपी जायचं. आपल्या मतदानामध्ये एवढी ताकद आहे, एवढा पॉवर आहे की या मतदानाने आपली पूर्ण काया पलटू शकतो आपण. अरे मतदानाचा हक्क मी तर बजावणारच आहे, पण मला असं वाटतंय की ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकाने तो हक्क बजावला पाहिजे, आवर्जून बजावला पाहिजे. चांगलं सरकार निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे. जायला पाहिजे, खरंच जायला पाहिजे. हो मित्रा, मी सुद्धा मतदान करणार. तुझी गोष्ट पटली मला. पाहिलंत, समाजाचे नेतृत्व करणारे प्रतिष्ठित व उच्च विद्या विभूषित नागरिकच जर मतदानाच्या अमूल्य हक्काला व कर्तव्याला एवढे महत्त्व देत असतील. नका, असे करू नका. तुम्ही सुशिक्षित आहात, विद्वान आहात, सुजाण आहात, समाजापुढे आदर्श आहात. तुम्ही स्वतः तर हा हक्क बजावाच आणि इतरांनाही तो बजावण्यासाठी प्रवृत्त करा. हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं. अपनी मंजिल एक है, आहा एक है. एकीकडे आपण हम सब भारतीय है, हम सब एक है असे नारे देतो आणि दुसरीकडे मात्र आपला लोकप्रतिनिधी फक्त आपल्याच भाषेचा, धर्माचा, पंथाचा असावा
असे स्वप्न पाहतो. धर्माच्या आधारावर आपण किती दिवस आपली बुद्धी, आपला विचार गहाण ठेवून मत देणार? जो नेता धर्माचे नाव घेऊन मत मागत आहे तो खरेच आपला निवडून आल्यावर विकास करेल काय याचा विचार आपण करतो का? तो नेता केवळ माझ्याच नव्हे तर सर्व समाजाचा, सर्व देशाचा विचार करणारा हवा, सर्व वॉर्डाचा विचार करणारा हवा. असा विचार आपल्या मनात कधी येणार? युवा वर्ग देशाचा आधारस्तंभ, देशाच्या समस्यांवर तावातावाने, आवेशाने चर्चा तर करतो, पण मतदानाचे कर्तव्य बजावताना दिसत नाही. सॅम्या कुठे चाललाय तू? कुछ नहीं रे, कॉलेज को आया था बुक लेने के लिए. अरे कॉलेजून आठवण आलं, उद्या कॉलेजला सुट्टी आहे म्हणे. हा यार, ते मतदान आहे ना उद्या मतदान. हा? आपलं कॉलेज मतदान केंद्र आहे. म्हणजे पोलिंग बूथ. यस, पोलिंग बूथ. उद्या सुट्टी. कन्फर्म सुट्टी. अय कल का दिन छुट्टी. हा यस, कल का दिन तो फुल डे एंजॉय. मला काय सांगतो मी, आमच्या सोसायटीमध्ये फुल पार्ट्या चालू आहेत. एका उमेदवाराने तर चक्क लोकांना मोबाईल फोन वाटलेत. मी तर त्यालाच वोट करणार. अरे काय चाललंय मित्र? अरे काय बिजू काय नाही, बस. कसं आहेस? मग उद्या मतदान करणार की नाही? बघू, विचार करू. अरे विचार कसला करताय? मतदान करणं अति आवश्यक आहे. आपल्या देशाच्या भविष्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे. ते किसका भविष्य यार, कैसा भविष्य? और हमारे एक वोट से क्या फर्क पड़ने वाला है? हे नेते लोक यार वोट मागायला येतात, नंतर 5-5 वर्ष तोंड दाखवत नाहीत. आणि काय होतं यार मतदान करून? आजपर्यंत आपला एक तरी प्रॉब्लेम सोडवलाय का या लोकांनी? अरे मित्रांनो, तुम्ही असा नकारात्मक विचार करू नका. तुम्हाला जर खरोखरच एवढी चीड वाटत असेल ना आपल्या समस्यांबद्दल, तर तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या ना. आणि तुम्ही जर मतदान केलंच नाही तर हे भ्रष्ट नेते चुकीच्या मार्गाने मते खरेदी करून निवडून येतील आणि तुम्ही मात्र स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धुंडा मारून घ्या. अरे आपण या देशाचे भविष्य आहोत यार, आणि आपणच जर असा विचार केला तर काय होणार आहे? आणि जर त्यांनी तुमचं काही काम केलं नाही तर तुम्ही पुन्हा त्यांच्या नावानं ओरडणार. हे कितपत बरोबर आहे यार? सही बात बोल रहा है यार. क्या बोलता तू? आपली वोटिंग करना चाहिए. विजू म्हणतोय ते बरोबर म्हणतोय. असाइनमेंट तर होतच राहील, पण मतदान आपण केलंच पाहिजे. आपले सरकार आपणच ठरवले पाहिजे. काय म्हणता? सही है. आपले सरकार आपणच ठरवले पाहिजे. चला मग मतदान करूया, आपले भविष्य आपण घडवूया. चलो. नाही मित्रांनो, नकारात्मक विचार करू नका. भारतीय लोकशाहीवर विश्वास ठेवा. मतदानाचा हक्क बजावा. लक्षात ठेवा, यातूनच तुमचे भविष्य सुवर्णमयी होणार आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका आपले कर्तव्य पार पाडित आहे. मतदानाच्या माध्यमातून आपला व संपूर्ण समाजाचा विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ही सुवर्ण संधी आहे. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा मूलभूत हक्क आपल्याला मिळूनही आपण तो वापरतच नसू तर त्यात दोष कुणाचा? उठा, जागे व्हा, स्वतःच्या हक्काची, शक्तीची जाणीव करून घ्या. महानगरपालिकेने आपणाला आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने नको का करायला? सर्व कामे बाजूला ठेवून आपला मतदानाचा हक्क बजावा. कसल्याही चुकीच्या गोष्टींना बळी न पडता एक पारदर्शक व जबाबदार उमेदवार निवडून समाजाच्या प्रगतीमध्ये हातभार लावा. 14 ऑक्टोबर 2012 रविवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत केव्हाही आपण आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. आपले मत अमूल्य आहे. वोट फॉर आवर कंट्री. मतदानाचा हक्क बजावूया. आपले सरकार आपणच निवडूया.